काही काही माणसाला कसे माणसं फुकायचे हेच माहित. गावात कोणी मरू दे, 10-5 म्हातारे भिडलेत, आणा लांब दांडे, आणा आडव्या दांड्या, कसे आवळायचे कसे फुकायचे हेच माहिती. याला सरण शहाणे. कोणते शहाणे? काही स्वैरिकी शहाणे, काही सत्य शहाणे. तसा स्वैरिकी शहाणा होता. ते म्हणले आमच्या मुलाचं जमत ना. जुन्या काळातली गोष्ट. परत बाप म्हणला, पाटील तुम्हाला 3,000 देतो, पण एवढी जमा. तेव्हा कोणी दलाली घेत नव्हतं, पण त्यांनी घेतली. मग गेलाय का मुलगा? म्हणजे मुलगा लय भारी. मुलगा काय भारी. कशात दला झाले? आता कीर्तनात दलाली. कीर्तनाचे पण पहिले शेळ्याचे म्हशीचे होते, आता कशाचे झाला. एक माणूस मला म्हणला, महाराज आपल्या हस्ते बडी सत्य असते. म्हणून मग तुम्हाला मी 25 देत जाईल, तुम्ही 7 मागं द्यायचे. जो काय झाला कीर्तनात दलाल नाहीत का? खोटं थोडं सांगाल तुम्हाला. खरंय ना. ते 3,000 दिले. त्या टायमाला 3,000 जास्त वाटले. त्यांनीच पाहिला माझ्यासारखा भोळा माणूस. ते म्हणलं, चांगली महाराज तुम्हाला काय झालं हसायला? माहित माणूस पाहिला. म्हणले, महाराज तुमची मुलगी देता का? आता मला मुलगी नाही, पण म्हणला सर मुलगी. म्हणले, पण बाबा मुलगी देतो मी, तुम्ही चांगले माणसे. ते म्हणले, अजिबात तुम्हाला फसवायचं, 1 नंबर मुलगा आहे. म्हणले, काम काय करतो? म्हणले, देवाणघेवाण करतो. देवाणघेवाण म्हणलं त्याला सावकारी करतो. म्हणले, केव्हा करतो? नित्य देवाणघेवाण. म्हणजे ते म्हणले, नेहमीचे आखाडाला यायला बी नाही. देवाणघेवाण पाडव्याला यायला करते लोक, सावकार लोक पाड्याला यायला कर, याची नित्य देवाणघेवाण नेहमी मोठा सावकार देतो. म्हणले, मग ते म्हणले, चला मुलगा पाहला. ते म्हणले, आमच्या तुमच्या विश्वासी मुलगा पाहतात नाही. झालं लग्न लावून. मुलगी गेली. अरे बाबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग लग्न झालं. मुलगीची नांदायला गेली महाराज. ते पाहायला नवर देऊ, तो खाचा झोपायचाच. ती मुलगी येते जातीला आली, बापाच्या गळ्यात पडून मोठ्याने चालली होती. बाबा तुम्ही वाटोळ केलं, भागलेस का काय? सावकार नो कशाचा सावकार, खातून झोपतो. गावातले आबासाहेब भाऊ सारखे, आप्पा सारखे, रावसाहेब महाराज सारखे निबर माणसं घेतली. असे म्हणजे तिथं बोलायला माऊली असे तुमच्यासारखे 4-5 निबर असल्याच्या जमतं की ते का? असे निबर माणसं घेतले. आता आमच्यासारखे निबलटा तू कोण ऐकायला? मध्ये जाऊन असे निबर माणसं घेतली गाडीत आणि चला म्हणले. तिथे गेले. त्या बाला म्हणले त्या जमिनीला, तो गण लावून आलता, माळगिरी घालून आलता. या पाटील तुम्ही बैठे की मला दर्शन घेऊन येतो. काय घेऊन येतो? आला तो दर्शन घेऊन बसला, ऐटीने बसला तो जमिनारा. तो मुलीचा बाप म्हणला, काही लाज वाटायला पाहिजे, गळ्यात माळी, कपाळाला गंधे, खबरदार म्हणला हॉप काढत होती माझ्या गंधाचा माळीचं. इतकं फशीत असते का म्हणे? काय फशील तुला मी? तुम्ही म्हणले मुलगा सावकार आहे. तो म्हणला तोंडात देईन, सावकार नाव तरी काढलं तुम्ही. ते म्हणले तुम्ही नित्य देवाण, म्हणले तुम्ही आज बी करतो देवाण घेऊन. म्हणजे कुठे त्याचं पुस्तकाची काय करायचे? तो पा म्हणे बाजार पडल्या जांभळ्या देतो आणि झोप घेतो. नित्य देवाण काय करतो? जांभळ्या देतो, झोप घेतो. जुना काळ, खानदानी मुलगी, बापानं लेख नांदलेली ऐकावं, नाही तर मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं. ते म्हणले, बाबा आता माझं नशीब, तुम्ही जा. आता भोळा नवरा, तो काही कामच करीत नव्हता. मला एके दिवशी गावात बाजार भरला, पाहुणे आले. गाड्याची चंदी हीच द्यायची, खाडे हीच मांडायची, माल हीच विकायची. तो काहीच करीत नव्हतं, खाईन झोपव, सफरचंदा सारखा पाळला. एक दिवशी पाहुणे आले. ते म्हणले, मालक आजच्या दिवस तुम्ही काय करा, गावात बाजार आहे, गोदरी भरते आपल्या गावात, तर
आजच्या दिवस तुम्ही गावातून बाजार घेऊन या. तो म्हणला मी हरपलो होतो. गावात कुठं हरपताल? तो म्हणला नाही नाही हरपलो होतो कसं? मग ती म्हणली मी तुमच्या पायात सुतळी बांधली. तिला वाटलं अलीकडच्या कडीला बाजार घ्यायचा आणि याचं जोवर सुतळी तुटत नाही तोवर तुम्ही हरपत नाही. मग तिला वाटलं सुतळी कशी तुटून जाऊन येतं. आता यांनी गेले गेले बाजार करावं का नाही. अलीकडच्या कडीला हे होतं गारुड्याचा खेळ होता. ह्यो खेळात घुसला. बरं लांब बसावं का नाही. पुढं जाऊन बसला. मग पुढं बसल्यावर त्या गारुड्यांकडे पेटरत असं साप होता. सापाने मारली उडी मारल्या. लोक पळाले. याच्या पायात गुतला. लोकांच्या पायात गुतला. याची सुतळी तुटली. तो म्हणला मी हरपलो. काय झालो? मी हरपलो. लोक म्हणले होता आपल्याच गावचा रामा दिसतोय. राम म्हणजे तू नाही बरं का, तो इडुळीचा आहे. तो आपल्याच गावचा आहे. आणि गावातले गावात हरपलो म्हणायला लोक त्याच्या बायकोकडे गेले. म्हणले बाई आता गाडी करावं लागते आणि तो ह्या नवऱ्याला बराळ्याचा दवाखान्याला लागतो. म्हणले काय झालं? तो बाजारातच हरपलो म्हणायला. ते म्हणले गाडीची गरज नाही, काही गरज नाही, पैशाची गरज नाही, रुपये देऊ नका आणि गाडी करू नका. हातभर सुतळी आहे का? ते म्हणले तुला काय जादू टोना येतो का? ते म्हणले जादू टोनाने त्याचं औषध घरातच मिळालं. काय औषध आहे? तिने सुतळी घेतली. हातभर चला म्हणले कुठे? तो बाजारात उभाच होता. मी हरपलो. ती गेली त्याच्या पायाला सुतळी बांधली. पुढे हरपले पहा बरं पायाकड. तो म्हणला सापडलो. कसा संसार करायचा? दुसऱ्या दिवशी ती म्हणली आता बाजारात जाऊ नका. तिथं बाई बसलेली त्या बाईकडे जा आणि त्याच्याकडून मिरच्या आणा. ते म्हणलं मला सुधरत नाही. ती म्हणली 10 रुपये पावशेर असल्या तर आणा, जास्त म्हणली तर आणू नका. ह्यो गेला. मिरच्याचा भाव जरा कमी झाला. ती बाई म्हणली 5 रुपये पावशेर. ते म्हणलं 10 असल्या तर दिलो. असा पती केला. असा पती केल्यानंतर ती बाई कंटाळी. जर्जर झालं शरीर थकलं काम करू करू. तिची मैत्रीण मिळाली. मैत्रीण आल्यानंतर म्हणजे सखे अशी कशी तब्येत झाली रे तुझी? अशी आपण लहानपणी खेळायचो, काय तब्येत होती तुझी आणि आता शरीर काय झालं, कशानं झालं? ती आपल्या मैत्रिणीला उत्तर अभंगाच्या साजनी डोळ्यातून पाणी मी भोळा नवरा केला. हे झालं उपमान. आणि याचं उपमेय भोळा नवरा म्हणजे संसार रूपी. सखे हा संसार मला दिसायला चांगला दिसला म्हणून मी याला नवरा केलं. पण याच्या व्यवहार पाहता पाहता दादूला म्हणजे संसार, भोळा दादूला,
दादूला म्हणजे संसार, आणि आता पुढं पुन्हा संसार शब्द आला. संसार सारा नाग, आणि संसार म्हणजे देह, देहाधिक संसारे संसार. सखे हा प्रपंच पाहता पाहता माणसं खलास झाले. आपण खलास झालो का नाही? कशात खलास झालो? भजन करू करू संसार करताय. संसाराचा धाक निरंतर आम्हास. अरे मरायला टेकले माणसं, त्याला चिंता आहे कशाची? संसाराची. मरण भले परी. सांगा हा मनुष्य देह पुन्हा मिळणार का? पुन्हा मिळणार? अरे हिऱ्यासारखा मनुष्य देह मिळाला. कोणता मिळाला? हिरा ऐसा व्यर्थ गमविला. सत्संग केला नाही, प्रभूचे गुण गायले नाही, नामचिंतन केलं नाही. सुरदास म्हणतात अरे तुझी आई पुन्हा तुला जन्माला घालणार नाही. जननी तेरी तुझे फिरना जनेगी. किती कोटी रुपये दिल्यावर आपली आई पुन्हा आपल्याला जन्माला घालणार? जननी तेरी तुझे फिरना जनेगी. आणि मग असा अमोलिक रत्न हिरा मिळून जर तू भजन करीत नाही, नामस्मरण करीत नाही, अबना बनितो फिर क्या बनेगी अब बने तो फिर क्या बनेगी. नर तन से गुने हो, नर तन से गुने फिर क्या अब म्हणजे वर्तमान. असा मनुष्य देह मिळून जर तू परमार्थ केला नाही, नामस्मरण केलं नाही, सगळा काल प्रपंचात गेला. मला नाही पुन्हा कोठे घ्यावया विसाव्याला थांबण्याकरता, विश्रांती घेण्याकरता कोणता दे. आणि ज्या संसाराच्या नादी लागलो, ह्या नवऱ्याच्या नादी लागलो, विश्रांती नाही कोठे. अरे आपण कोटगेत म्हणून जगतो, खरे की नाही? काय खरे? कोण? मी. कारण लाज निर्मळ माणसाला वाटते. मी सुगा गोड, मग आपण निर्मळेत का निसुगेत? मी नेहमी म्हणतो शर्म मुझे आती है, जो शर्म से शर्माती, लेकिन हम बेशरम है, शर्म हमें शर्माती. लाज म्हणते बेशरमात नको घुसायचं. कारण तुम्ही सांगा आपल्याला कोण बोलत नाही?
आपल्याला बायको बोलत नाही, पोरग बोलत नाही, बोलत म्हणजे सोयीनं बोलत का राग बोलत कोणाची सामदे आपण दोघं सांगायला तो बाकीची काय काय त्याच्या घरी काय घरोघरी तीच बरी सांगत नाही ती चला महाराजाला वाटतं पाखवाजाचं बरे, पाखवाजाला वाटतं गायकाचं नाही यायचं बरे, बरं कोणाचंच नाही हा त्याचं बरं आहे का, मग त्याने पडू नाही याच्यात पडायचं का, आपल्या झुंडीत घुसला नाही ना, विठ्ठल साधू संत मरण भले परी अवकाळ आहे, पण आपल्याला वाटत नाही, का वाटत नाही, आपल्याला लाज वाटत. पोरग म्हणतं बाबा तुम्हाला अक्कल नाही, तरी होते वावरात जातो खरे की नाही देवा, म्हणजे मी एखाद्या माणसाला विचारलं म्हणजे तोच माणूस तसं नाही, सगळ्याच आपलं तसंच. पोरं बोलते, अरे कमी नाराला बोलते, राख लावून हानतीन्यात नवल काय, कमी नाराला बोलते, ज्यांनी राख लावली त्याचं काय. संसार करता करता शरीर जर्जर झालं, म्हणून ती बाई म्हणजे बुद्धी, विवेकी बुद्धी, ती म्हणते सखे मी हा भोळा संसार रूपी नवरा केला, संसार रूपी नवरा केला, आणि या संसार प्रपंच करता करता देह खलास झाला, देह काय झाला, आता म्हातारपण आलं. विठ्ठल विठ्ठल अंगम पलितम पलितम मुंडम, आता अंग गळाटलं, डोक्यावरले केस पांढरे झाले, तोंडात दात नाही राहिले. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज ती बुद्धी म्हणते, विवेकी बुद्धी. बायाचे दोन प्रकार, एक शहाणी बाई आणि एक ही शहाणी बाई. कोणती शहाणी, पण चुकून भोळा नवरा मिळालेला. काय मिळाला, बाई आपल्या बाया भोळ्या म्हणून आपले लग्न झाले. खरे की नाही असं रमली, आपल्या बायका आपल्या म्हणजे सगळ्याच्याच, आपण दोघत नाहीत, बाकीचे का संन्यासीत काही, आपल्या बायका भोळ्या म्हणून लग्न झाले, नाही तर आपण का लग्न करायच्या लायकीचे थोडीच होतो. प्रभुदेवा निर्मखराव त्याच्यामुळे तिकडे गोष्टी ते म्हणजे तो ह्या कारण कसं चुकत नाही. अरे मी चिंतन सांगतो, जर एखाद्याची बायको म्हणली असती मी तुम्हाला माळ घालते पण तुम्ही मेले नाही पाहिजे, अशा बऱ्याच बाया त्यांना हळदीचा डाग आहे. एखाद्याची बायको म्हणली असती मी तुम्हाला माळ घालते पण तुम्ही मेले नाही पाहिजे, आणि तुमची बायको झाल्यावर तुम्ही मला मरू दिलं नाही पाहिजे, असा कोणता नवरदेव. मग आपल्या बिचाऱ्या बोलल्या नाही महाराज, बरोबर आहे का नाही. मग आपले लग्न झाले असते का, तुमचं तर डबल नंबर लागला राव. लोकांना एक भेटा ना, काय भेटा ना, यायला डबल भेटले का, त्या भोळ्या म्हणून भेटले. खोटं आहे का मग, खरं आहे का, खरंच खोटं खरंय, खरंच खरंय. ते आपलं तसंच आहे. भगवान दादा तुम्ही जावाय तिथे ना, ते भोळं म्हणून जमलं तुमचं बी. त्याला वाटलं कडक टोपी माणूस भारी, ठला ठला माणूस बैठकीत बोलू देत नाही, इथं बोलून घ्यायचा आपण का, ठला ठला विनोदाचा सोडा. शहाणी बाई ती म्हणली हा भोळा नवरा केला, संसार खलास झाला, देह रूपी संसार खलास झाला, आणि हा प्रपंच रूपी नवरा केला. सखे मग चांगलं होतं, पण काय होतं, मी ब्रह्मस्वरूपात होते,
मी सच्चिदानंद स्वरूपामध्ये एकरूप होते, पण उगाच मी खाली आले अभंगाच्या दुसऱ्याच्या. सोरी होऊन गेले सुख नाही झाले. सोरी होऊन गेले सुख नाही झाले. सुख सच्चिदानंद स्वरूपामध्ये आनंद स्वरूप होते, सत्स्वरूप होते, चित स्वरूप होते, पण मी खाली आले. शौर्य होऊन गेले, मी व्यभिचारी झाले. कुठून? ब्रह्मस्वरूपातून संसारात आले. कुठं आले? मग मला वाटलं संसार दिसायला बरा दिसला. तो काळा होता. कोणता? खाईचा काळा. दिसायला नवरा काळा होता. कोणता? पांडुरंग परमात्मा काळा होता. काय होत? काळा होता. पण आणि त्याच्या स्वरूपाशी मी एकरूप होते. पण हा संसार दिसायला गोरापान दिसला. काय होता? दिसायला. पण हिला काय माहिती तोडीवर जातो. बरं, तोडीला रावसा महाराज मुकाडदम नाही, कोयत्यावर कशावर? मग मी गोरा दिसला, चांगला नाकी डोळी छान दिसला. मग संसार दिसायला बरा आहे का असायला बरा आहे? दिसायला बरा. माणसं बोलले कशामुळं? दिसायला बरा. मग दिसायला बरं असावं का असायला बरं असावं? सुरुवातीला झालं ना. एका माणसाची सोयरी कस होईना. त्याचा बाप कटाळा. तो म्हणला कुठं पोरगी पाय, मला फोन कर, तू लग्न लावून टाकू. तो गेला औरंगाबाद. गाडी दिली. बाप श्रीमंत होता, पैशावाला. गाडी दिली, म्हणले पाय. औरंगाबादला गेला. तिथं मोठं, मी शाळेत होतो त्या टायमाला, दुल्हा दुल्हन दुकानचं नाव होतं. दुकानचं नावच काय होतं? दुल्हा. अजून आहे का? आता मी गेलोच नाही. मी कॉलेजला होतो त्या टायमाला ते दुकान होतं. आणि त्या दुकान पुढून महाराज त्या टायमाला मी कॉलेजला असताना 25 भावले त्या दुकानात. आपल्या परतूरला भावलेच नव्हतं. आता आहे तो. तुम्ही दम खात ना. रतळ वाटायला पहिले होतं का? मग खरं मोह का त्याचं? आता ते आता मी सांगितलं का मी कॉलेजला होतो. आता मी कीर्तन काढे. त्या दुकाना पुढे गेला. अशा सुंदर साड्या नेसलेल्या त्या बायाला.
याला त्याच्यातलीच पसंत पडली. त्याच्यातली. त्याने त्याच्या बापाला फोन केला, बाबा ते म्हणले काय, पैठण गेट जवळ पोरगी. म्हणजे पुढे दुल्हा दुल्हन दुकानच्या समोर उभी. म्हणले मग माझ्या पाशी. म्हणले बोल तिच्या बापाला. बामणाला गाडी टाकलं, चल बामणाला म्हणलं. ते म्हणले पंचांग. ते म्हणलं पंचांग घ्यायचंच नाही. तो का पंचांग पाजायला किती राहिला का आता? 45 पैशात झाला. 46 तर दुकानदाराकडे गेला. मला दुकानदार 3 नंबरची मुलगी मिळेल का? एवढ्याला दुकानदाराला दया आली. कपड्याला गंध होता, गळ्यात माळ होती. दुकानदाराला वाटलं खेड्यातला म्हणून दिसतो. खेड्यातला. दुकानदार काकुलतीनं म्हणला, बाळू ती मुलगी तुझ्या लायकीची नाही. मला लायकी काढेल याला राग आला. तो खेड्यात होता पण पाटील होता ना, पाटलाला लायकी लय राग येते. ते म्हणला तू का छाटछूट समजतो का मला? काय म्हणलं त्या दुकानदाराला? दुकानासकट तुला ऐकत घे. दुकानदार म्हणलं ही तर गेलेली की. ती भावली होती सरपंच केवढ्याची, 300 रुपयाची. दुकानदार म्हणला 3000. तो म्हणला 5 घे. 5000 दिली. तोरक्याचा बाप आला. तो म्हणला बाळू पोरगी. तो म्हणला 3 नंबरला उभी. बाप ते 3 नंबरला गेले. ते बामणाने पाहिले. बामण म्हणला पाटील पोरगी पाहते. तो म्हणला पाहायचीच नाही, त्याच्या पास आहे ना, बोलायचंच नाही म्हणे. याचाच बाप तू कोणाचा एकाच गणगीतला माल नाही सगळा. लग्न लागलं, दृष्टांत संपला. पोरगी बरी होती का खरी होती? दिसायला बरी होती का खरी होती? मग तसा संसार बरा आहे का खरा आहे? खरा नाही. मग खरा कोण आहे? देव. मग आपण देव देव करा, इकडे मत मत करा, इकडे करा, देव करा. तू काय म्हणे, तूच खरा हे रे वाऊगा पसारा. पण आपल्याला पसारा खरा वाटतो आणि देव बाजू. सांगा आता तुमची गोट सोडा, मी कीर्तन करतो, इमानदारीनं मला संसारच खरा वाटतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमचं पहा. होय बापू, तुम्हाला काय वाटतं? काहीच वाटत नाही. सांगा तुम्ही खोट आहे काय? किती साधू संत सांगू सांगू वाज तसे बोंब कोणी नाही कती. किती सांगू तरी नाही कती. संसारात लोकाला खरं अनादि संसार मालेच्या टाई. ते नित्य विषय शिविले पायी. ते ठसावले चित्ताच्या सुटतच नाही. माणसं प्रमाण म्हणते लटिका व्यवहार धनधारा पुत्र सण बंधू सर्व मिथ्या. कोणी जाणायचं मिथ्या लोकांना ऐकणार ऐक. खरं बोलले. ती म्हणती सखे मी चांगले होते पण या संसाराच्या नादी आली. सौरी मला वाटलं दिसायला चांगलाय, सुख देईन. सौरी होऊन गेले, माझा देह खलास झाला. यांनी सुख दिलं नाही. सौरी होऊन गेले, सुख नाही झाले. आणि याच्या नादी लागल्यामुळं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी हे संसारे खलदुस्तारे कृपया पाहि भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गोडते. किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे. भावे भाजीते, भावे भाजीते, जन्माचं दुःख मरणाचं दुःख सहन करावं लागलं. कशामुळं? याच्या नादी संसाराच्या नादी. याने माझं भोग विल्या खाली, याने माझं भोग आणि म्हणजे दगडाच्या नाही, सोन्याच्या. अहो जन्म
मरणाच्या येणे मज भोगविल्या आणि नसता छंद लाविला म्हणी. तुम्ही सांगा नसलेला छंद लावला की नाही संसारानं? देह मी आहे आणि देह संबंधी आहे का माझा? कोण? सगळे. देह मी नसता माझलो मी माझे भ्रमणी माजलो म्हणलो आणि त्याचा परिणाम झाली बोडणी विटंबना. सौरी होऊन गेले सुख नाही झाले पुनरपी देहाला पुन्हा मिळाले पुनरपी संसारा मी आले. आणि योगायोगाने हा देह मिळाला मग नामचिंतन करावं साधूची संगती करावं तर मी मनानच काय करीत बसले? अरे वेद 4-5 म्हणजे ही उजळणी नाही. काय म्हणते का उजळणी म्हणायलास तू? 4, 5, 6, 18 रतले. 4 म्हणजे काय? मी संत संगती केली नाही माझ्या मनानच. काही माणसं काय म्हणते काय गुरुची गरज आहे? गाथा हाच आपला गुरु ज्ञानेश्वरी हीच आपली. एक जण मला म्हणला भाव धरून काय गुरुची गरज? एक जण चांगला बिघाडा माझ्या गणेश भाऊ कोले होते. तो म्हणला तुम्ही गुरुची काय केलं का नाही? व्हायरस केलं म्हणजे सगळं. काय म्हणजे व्हायरस? व्हायरल 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 आपल्याला सुधरत नाही. आधीच म्हणलं मी भोळा म्हणून गुरुचंच वर्णन करता. म्हणलं मला दुसरं सुधरतच नाही. ते म्हणले गुरुची गरज काय? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. बाबुराव मिस्त्री त्याला म्हणले. ते होते माझ्या बरोबर. कोण? परतूरचे बाबुराव मिस्त्री. ते म्हणले आता मी लहान पण मी नवीन होतो आणि ते जुने माणसं त्यांनी त्याला उत्तर दिलं. ते म्हणला गुरुची काय गरज आहे? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा कर. ते म्हणले खरंय तुमचं नेमकं लग्न झालं. त्याचं नेमकंच लग्न झालं. त्या महाराज नाव सांगत नाही. महाराज होता चांगला. गणेश महाराज समोर होते. कोणी? ते म्हणले तुमचं लग्न झालं. ते म्हणले तुमची बायको माहेराला गेली आणि ती नांदायलाच येईना. कोण? पत्नी नांदायलाच येईना. मग तिला लोक सांगायला गेले बाई बापानं लेक नांदलेले आहे का नाही तर मेलेले आहे का? तू जाय येड्यावानी काय करते? ती त्या लोकांना काय म्हणली? सर्व भावे पती ध्यानी म्हणी. काय म्हणली ती पोरगी? सर्व भावे पती माझ्या ध्यानात मनात माझा पतीच आहे. मी लोकांना पाहत नाही. जग म्हणून जगाकडे पाहते पती म्हणून माझ्या पतीकडेच पाहते. किती भाव आहे तिचा? कोणा पतीवर भाव आहे पण नांदायला जात नाही. जुना दृष्टांत गुरुजीची भाषा. ते म्हणले पतीवर भाव आहे पण पोरगी नांदत नाही. मुलगा होईन का? अरे नांदून होत नाही तर निनांदीला होत असते पुढं. तसं गुरु घरी राहून बोधपुत्र होत नाही. मनानं जमत असतं का? हे शब्दाचं जाळ आहे. एक माणूस तूप प्याला आणि समुद्र वैशाखातलं ऊन आणि समुद्राच्या काठानं पळायला. कशामुळं? तहान लागली म्हणला. मग तहान लागल्यावर काय पिते? तुपामुळं त्याला जास्त तहान लागली. मग तहान लागलं पाणी पिते. मग समुद्रात काय पाणी ना हो. मला काय म्हणायचं पाणी जास्त बोलू नका तुमचा आवाज बसला. समुद्रात पाणी मग तहान लागलं पाणी प्यावं का नाही? मग पितो का पाणी? का पित नाही? त्या पाण्याने तहान जात नाही. ते पाणी मेघाद्वारे आलं पाहिजे तर पेला येऊ. तसं अभंग गाथा ज्ञानेश्वरी हे वेद तुल्य ग्रंथ आहेत पण यातले शब्द गुरुमुखातून आले पाहिजे. शाब्दम देशिक पूर्वक. देशिक म्हणजे गुरु. गुरुमुखातून आले पाहिजे. तर कारण शब्दाचा कळतच नाही. आम्ही वैकुंठवासी तुकाराम महाराज म्हणले नको वैकुंठीचा वास. मग कोणतं खरं? करावी तातडी आणि तुका म्हणे अशी हळूहळू चाला. कोण म्हणलं? करी आयशी हवे त्याशी नाही तर फावणार नाही. मोक्ष मिळणार नाही. याच्याकरता गुरु लागत. शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमण कारण गुरु लागत. मग मी मनानच 4 वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 4-5 4 वेद
6 शास्त्र कपिलस्य कनादस्य गौतमस्य पतंजली व्यासेचे जैमिनी शापी शास्त्राने औषध होई. आता याचा विस्तार करायचा नाही, टाइम संपत आला. 6 शास्त्र 18 पुराण. किती पुराण आहेत? पुराण कशाला म्हणते? पूर्वीची परंपरा ज्या ग्रंथात सांगितली त्याला पुराण असे म्हणतात. पुरा परंपरा वक्ती पुराणम तत्प्रकृतितम किंवा सर्गस्य प्रति वैकुंठवासी भोले बाबा हे श्लोक सांगायचे. सर्गस्य प्रतिसर्गस्य वंश मन्वंतरानिच वंशानुचरितम चैव पुराणम पंचलक्षणम. सर्ग प्रतिसर्ग वंश मन्वंतर याचं वर्णन ज्या ग्रंथात आलं त्याला पुराण असे म्हणतात. असे किती पुराण आहेत? 18. बरोबर आहे की नाही? कोणते कोणते सांगा. आता मी सांगतो, मोजा मग तुम्ही. आता मोजा, मोजता येते तुम्हाला. मोजा. मद्वयम भद्वयम बत्रयम व चतुष्टयम ना ली प अग्नि कुश क गारुड मे वचे. किती झाले? 18. विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी भोले बाबा हा श्लोक सांगायचे. मद्वयम. आता हे अक्षरावर ते नाव घेतले. मद्वयम म्हणजे एक नाही, म अक्षराचे 2 पुराण. मद्वयम. भद्वयम म्हणजे भ अक्षराचे 2 पुराण. बत्रयम म्हणजे ब अक्षराचे 3 पुराण. व चतुष्टयम म्हणजे व अक्षराचे 4 पुराण. आता किती झाले? मद्वयम 2, भद्वयम 4, बत्रयम 7, व चतुष्टयम 11, ना ली प अग्नि कु स्क गारुड मेवचे. विठ्ठल विठ्ठल 18 पुराण आहे. मी 4 हे सगळं मी मनानं केलं. मला बोध तर झाला नाही, पण मी पंचविषयाच्या ठिकाणी रत झाले. कशाच्या ठिकाणी रत झाले? अर्थ लोपली पुराणे नाश केला विषय लोभी मने साधने बुडविली. आणि याच्या नादी लागून मला बोध होण्याच्या ऐवजी माझं मन चावट झालं. त्याचे संगे मन चावट झाले. पण योग असा आला, माझं काय पुण्य उदयाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा. एकाएकीच मला खऱ्या महात्म्याची गाठ पडली. आणि त्या महात्म्याने काय केलं? भाग्याचा उदय झाला आणि मला खऱ्या संताची भेट झाली. धन्य आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी फेडीला बुद्धीचा उमळ. दृष्टी दाखविला एकाएकी संत संग झाला. आणि त्यांनी माझ्यावर कृपा केली. योनी गुरुनाथे माथा ठेविला करू. अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू. ज्या संसाराचं मूळ अज्ञान आहे ते अज्ञानच राहिलं नाही. काय राहिलं नाही? तारी येणे सद्गुरु नाही के बोधाचे कासे लाव. या भवसागरी झाला से तारू. आणि तो नावाडी मिळाल्या माग पलीकडच्या कडीला गेलो आणि मी या संसाराकडे पाहिलं तर संसार दिसेना साधा. परतोनी पाहे तो कैसा माया. थडी पावता तो वाव मागे पाहता तो ठाव. मी पलीकडच्या थडीला सद्गुरूने नेलं आणि मी ब्रह्मदृष्टीनं माग पाहिलं तर संसार दिसेनासा झाला. न झाला प्रपंच हे परब्रह्म. एकाएकी संत संग झाला आणि त्या संताची कृपा झाली. संसाराची बेडी तुटली. एका जनार्दने संसार सुटला. भोळा दादूला बाईम्या केला. संसार सारा नागविला. ठोपार कुमारी ठोपार कुमारी ठोपार कुमारी ठोपार कुमारी ईश्वर